सावलीताई, हो तुम्हाला माहिती आहे का, ऑफिसमध्ये ना कामाचा खूप मोठा डोंगर झालाय हो. आणि इतके केसेस आणि फाईल्स खूप पेंडिंग आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, सारंगला अजिबात आवडणार नाही असं काम पेंडिंग पडलेलं. मला कळतच नाही आहे काय करू, ऑफिसला जाऊ की नको जाऊ. माहिती आहे मला त्यांना शिस्त किती प्रिय आहे ते, पण खरं सांगू मला असं वाटतंय की ह्या अवस्थेत तुम्ही त्यांच्यासोबत राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही ऑफिसच्या कामात अडकून नका जाऊ, कारण समजा उद्या त्यांना शुद्ध आली आणि तुम्ही त्यांच्यासोबत असलात ना तर त्यांना छान वाटेल. हो पण सावलीताई, तुम्हाला तर माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे. शुद्धीवर आल्यावर त्यांना कळलं ना की इतकं काम पेंडिंग आहे आणि मी इथे बसून राहिले तर ते खूप चिडतील हो माझ्यावर. नाही चिडणार ते, तुमची काळजी समजून घेतील. सावली तू उद्या बॅक करून निघून गेलीस तुझ्या घरी तरी चालेल. आता इथे तुझी काहीच गरज नाहीये, जा तू. हे बघा तिलोत्तमा मॅडम, मला तुमच्यासोबत वाद नाही घालायचा आहे. तुम्ही बघा ना सारंगची अवस्था काय आहे, ते शुद्धीवर आले नाही आहेत. मी कशी जाऊ, मला काळजी वाटते त्यांची. तुला माहिती आहे ना मी त्याची आई आहे. मी जन्म दिलाय माझ्या सारंगला, तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त काळजी असेल मला त्याची. कबूल आहे ना? त्याला कसं बरं करायचं, कसं शुद्धीवर आणायचं ते मी बघेन. तू जा. पण आईसाहेब, तुम्ही असं नेमकं काय करणार आहात की ज्यामुळे सारंग शुद्धीवर येतील? म्हणजे काय प्लॅन काय तुमचा? एक स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर, त्यांनी गॅरंटी दिली आहे की ते सारंगला बरं करू शकतील. त्यांच्याकडे असं एक औषध आहे जे सारंगला जर का इंजेक्ट केलं, ती ट्रीटमेंट चालू केली तर सारंग लवकरात लवकर शुद्धीवर येईल. आणि माझं असं ठरलंय की ती ट्रीटमेंट सुरू करायची आणि माझा निर्णय अंतिम आहे. हो पण आईसाहेब, असे नको ते प्रयोग कशाला करूयात ना आपण. आणि जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही ना की सारंग शुद्धीवर येते तोपर्यंत सावलीताई कुठेच नाही जाणार. इथेच राहतील. उद्या चालू करते मी ट्रीटमेंट. उद्या सकाळी डॉक्टरांना बोलवून घेते. ट्रीटमेंट सुरू झाली आणि हा एकदा शुद्धीवर आला की मग गरज नाहीये ना सावलीला इथे थांबायची. नाहीये ना? सावलीताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या ना कुठल्या कारणाने तुम्हाला फक्त इथून पाठवायचं बघतात. माहिती आहे मला, उगाच घाई गडबड करतायत. सुशीलाताई, मी स्वतः घरी जाते आणि डबा देऊन येते. तुम्ही प्लीज अबीरवर लक्ष ठेवा. हो बरं चालेल, जा तुम्ही, काही काळजी करू नका. व्यंकटेशी, अम्मांची तब्येत कशी आहे आता? अम्मा आता बरी असते, सारखी तुझी आणि अबीरची आठवण काढत असते. तुला तर माहिती असतं की अबीर अम्माचा किती लाडका असतो. ते तिची खूप इच्छा असते की तुम्ही दोघं एकदा तरी बेळगावला यायला हवं. खरं तर मीच तुम्हाला बोलणार होते की त्यांना इथे घेऊन या, पण मला माहिती आहे त्या इथे नाही येणार. अम्मा बेळगाव सोडून बाहेर यायला तयारच नसते बघ. व्यंकटेशजी, बाबा कुठे आहेत? ते त्यांना काहीतरी अर्जंट काम आलं म्हणून बाहेर गेले असतात. बरं. व्यंकटेशजी, तुम्हाला पुण्यात येऊन एक दिवस झाला, तुम्ही मला कळवलं का नाहीत? सावली, मला वाटलं तू सारंगच्या सेवेत आणि इतर गडबडीत बिझी असेल म्हणून नाही कळवलं. हो, पण तिथल्या लोकांच्या मनात उलटे सुलटे संशय बळावलेत. बबलू दादांना माहित होतं की तुम्ही आलाय तिथे. त्यांनी मला डायरेक्ट विचारलं, तेव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं, कारण मला माहीतच नव्हतं. कोणाला संशय आला तर काय होईल तुम्हाला माहिती आहे ना. आपण थोडी काळजी घेऊयात प्लीज. सावली, मी तर काळजीपोटी तुला कळवलं नव्हतं का? पण साधा एक फोन केला असता किंवा मेसेज केला असता. असू द्या, जाऊ द्या आता. आपण एक काम करूयात, उद्याच्या उद्या तुम्ही सारंगला भेटायला त्यांच्या घरी या.
म्हणजे तुम्ही सगळ्यांसमोर आलात तर कोणाला संशय येणार नाही. ठीक आहे, तू म्हणतेस तसं. मी उद्याच सारंगला भेटायला त्याच्या घरी येतो. थँक्यू. तुम्ही हात धुवून घ्या, मी जेवायला वाटते. ही एक बाई भेटायला आल्यानंतर कधीच हॉलमध्ये बसलेली नसते. एव्हरी टाइम स्वतःच्या रूम मध्ये. आज रूम मध्येच जाणार मी. मार्क, उद्याचं प्लॅनिंग फुल प्रूफ असलं पाहिजे. येस. आणि हो, मी आता काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. मार्क, उद्या कुठल्याही परिस्थितीत त्या डॉक्टरने सारंगला ते इंजेक्शन द्यायलाच हवंय. सॉरी टू से मॅम, पण एकदा विचार करा. हे इंजेक्शन खूप डेंजरस आहे. हे इंजेक्शन दिल्यानंतर जर सारंगला काही झालं तर या मॅटरची चौकशी तुमच्यापर्यंत येऊ शकते आणि आपण केलेला प्लॅन आपल्याच अंगाशी येऊ शकतो. मार्क, टेल मी वन थिंग. वाय आय एम युअर बॉस? कारण मला तुझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे. गॉट इट? येस मॅम. उद्या कुठल्याही परिस्थितीत डॉक्टरनी सारंगला इंजेक्शन देणं जरुरी आहे. आणि हे सगळं आपल्या अंगाशी कसं येणार नाही याचा विचार मी ऑलरेडी केलाय. उद्या जर अनफॉर्च्युनेटली इंजेक्शन नंतर सारंगला काही झालं, इफ ही डाय ऑर समथिंग, मी या गोष्टीची पुरेपूर काळजी घेतली आहे की डॉक्टरनी तो सगळा आरोप त्याच्यावर घ्यावा. ओके मॅम, तुम्ही सांगताय तसं करू. डॉक्टरचं मी बघतो. पण बाकीच्या गोष्टींचं काय? उद्या जर त्या डॉक्टरने सारंगला इंजेक्शन द्यायला नकार दिला तर एक काम करायचं. त्या डॉक्टरची मुलगी आहे सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये. तिला तिथून उचलायचं आणि आपल्या MIDCच्या गोडाऊनमध्ये डांबून ठेवायचं. गॉट इट? ओके. समजा जर डॉक्टरने आपल्याशी काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याने तो आळ त्याच्यावर घ्यावा यासाठी नकार दिला तर काय करायचंय ते तुला चांगलं माहिती आहे. ओके मॅम, सगळं प्लॅनप्रमाणे होईल. गुड. भैरवीचं डोकं फिरलंय का? सारंगला कायमचं मारून टाकण्याचा प्लॅन केलाय नाही. आता उद्या जर खरोखरच सारंग मेला तर माझा आतापर्यंतचा प्लॅन एकाच झटक्यात फ्लॉप होईल. अजातात काहीच उरणार नाही. त्या संकटातून बाहेर पडावंच लागणार आहे मला, नाहीतर या बाईच्या नादात माझा गेम होईल. काहीतरी करून मला या भैरवीचा प्लॅन थांबवायलाच हवा.